सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित भगवान परशुराम ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. वरुण देव भार्गवांचे पूर्वज, त्यांनी रुचिकांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन ही कृपादृष्टी केली. रुचिक सहस्र श्यामकर्ण अश्व घेऊन राजा गादीच्या आश्रमाकडे निघाले. पर्णकुटीबाहेर सडा घातलेल्या अंगणात मनोरमा रांगोळी घालत होती आणि जवळच्या कट्ट्यावर बसून सत्यवती पकुळ पुष्पांची माला गुंफत होती. दोघींमध्ये हास परिहास सुरू होता. तेवढ्यात त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. मनोरमा म्हणाली, अगं, मागील पौर्णिमेला भेटलेले ते ऋषी एका मासाने येणार होते, ते तरी येत नाहीत ना. तेवढ्यात एक तेजस्वी तरुण तपस्वी सहस्र श्वेतवर्ण श्यामकर्ण अश्वांचा ताफा घेऊन आले. गादीराजाने त्यांचं सुहास्य वदनाने सहर्ष स्वागत केलं. अटीप्रमाणे ऋषींनी सहस्र शुभ्र श्यामकर्ण अश्व आणलेले बघून ऋषींच्या तपाला सामर्थ्याची जोड असल्याची राजाची खात्री पटली. राजा म्हणाले, भगवान, आपल्यासारखा महान तपस्वी मला जावई म्हणून लाभणार या परत दुसरं भाग्य ते कोणतं? विवाहाची सिद्धता होईस्तवर आपण या आश्रमातच वास्तव्य करावं. राजांनी मनोरमाला आवाज देऊन फलाहार आणायला सांगितलं. तिने फळांची परडी आणि एका तपकात बकुळ फुलांची माळा आणली. ती म्हणाली, ही बकुळ माला सत्यवतीने अतिथींसाठी गुंफली आहे. गादीराजा गालातल्या गालात अर्थपूर्ण हसले. गादीराजाने वानप्रस्थ स्वीकारला असला तरी कन्येचा विवाह कान्यकुब्जमध्ये थाटानं व्हावा अशी जनतेची इच्छा होती. पण राजांना ते रुचलं नाही. विशेष म्हणजे सत्यवतीलाही डामडौलाची आवड नव्हती. त्यामुळे विवाह आश्रमातच करण्याचं ठरलं. दुसऱ्या दिवसापासून सेवक वर्ग कामाला लागले. 8-10 दिवसातच परिसराचं रूपच बदललं. आश्रमासमोर विस्तीर्ण सुंदर सुशोभित मांडव घातला गेला. स्त्रियांनी प्रवेशद्वारापुढे सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. विवाहाचा दिवस उगवला. विवाहासाठी वरपक्षाचे वऱ्हाडी म्हणून देवगण कुलपुरुष भृगुमुनी आले होते. विवाह साध्या पद्धतीनं पण सुंदर रीतीनं पार पडला. गादीराजाने आपली लाडकी कन्या सत्यवती हिचं कन्यादान करून रुचिकांच्या स्वाधीन केलं. भृगुमुनींना आपल्या सुंदर सुशील सुनेला बघून अत्यंत आनंद झाला. सत्यवतीनं सासऱ्यांना वाकून नमस्कार केला. तिला आशीर्वाद देत ते म्हणाले, मी प्रसन्न झालो, तुला हवा तो वर माग. सत्यवती विनयानं म्हणाली, तात, स्त्री जीवन पुत्रा वाचून सफल होत नाही. तात, मला बंधू नाही. माझ्या आईला सूर्यासारखा तेजस्वी शूर पराक्रमी पुत्र व्हावा. तथास्तु. मुली, तू प्रथम आईसाठी वर मागितल्याने मी प्रसन्न झालो. आर्य स्त्री स्वतःचा विचार कधीच करत नाही. ही परंपरा तू राखलीस. आता स्वतःसाठी काही माग. खाली मान घालून विनम्रपणे म्हणाली, तात, कळलं, तुझी मनोकामना पूर्ण होईल. ज्याप्रमाणे तुझ्या मातेला महापराक्रमी दुष्ट क्षत्रियांचा नाश करणारा तेजस्वी क्षात्रगुण संपन्न पुत्र होईल, तसंच तुला भृगुकुलाला तेजोमय बनवून भृगुकुलाचं नाव उज्ज्वल करेल असा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. आजपासून तुझ्या मातेनं पिंपळाची आणि तू औदुंबराची पूजा करावीस. दोघींची मनोकामना पूर्ण होईल. पण पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. पित्याच्या आज्ञेनुसार रुचिकांनी सत्यवतीसह यथासांग पुत्रकामेष्टी याग केला. यज्ञाचा प्रसाद किंवा चरू देताना मात्र घोटाळा झाला. आईसाठी दिलेला प्रसाद सत्यवतीने आणि सत्यवतीसाठी दिलेला प्रसाद आईनं खाल्ला. भृगुमुनींनी अंतर्ज्ञानानं हे ओळखलं. त्वरेने तिथे येऊन म्हणाले, हे काय केलं? प्रसादाची अदलाबदली झाल्यामुळे पुत्रांची अदलाबदली झाली. सुनबाई, तुझ्या पोटी महाशूर क्षत्रिय आणि तुझ्या आईच्या पोटी ब्रह्मर्षी येतील. ते ऐकून सत्यवती अतिशय दुःखी झाली. विप्रपत्नी होऊन पोटी क्षत्रिय यावा हे तिच्या मनाला सहन होईना. विकल स्वरात म्हणाली, मामनजी, मला तुमच्यासारखा सुज्ञ, सर्वमान्य, सर्वज्ञानी ब्राह्मण पुत्रच हवा. भृगूंनी तिला परोपरीने समजावलं, पण ती आपल्या हट्टावर कायम राहिली.
शेवटी त्यांनी मंत्र फिरवला आणि म्हणाले, तुला होणारा पुत्र ब्राह्मण झाला तरी नातू मात्र क्षत्रिय होईल आणि तुझ्या आईच्या पोटी ब्रह्मर्षी येईल. यथावकाश मायलेकीला पुत्ररत्न प्राप्त झालं. गादीराजांनी राजपुरोहित आणि राजज्योतिषाला बोलावलं. त्यांनी दोन्ही बालकांचे भविष्य वर्तवले. ही दोन्ही मुलं ऋषी होतील. सत्यवतीच्या मुलाचं नाव जमदग्नी ठेवावं. हा अत्यंत बुद्धिमान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होईल. याचा जन्म क्षत्रिय कुशीत झाला तरी यज्ञाच्या प्रसादी संस्काराने ब्राह्मण्याचे संस्कार दृढ होतील. ब्राह्मण म्हणून घेण्यासाठी विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या करून ब्रह्मर्षी मिळवले. ही गोष्ट तर प्रसिद्धच आहे. कामेष्टी यज्ञानंतर 2 महिन्यांनी एक दिवस रुचिक म्हणाले, सती, मी निष्काम झालो. तपस्येसाठी वनात जाण्यास तू मला अनुमती द्यावीस. नाथ, आपण का 2 आहोत? तुमची इच्छा तीच माझी. गादीराजांना वाईट वाटलं, पण जावयाबद्दल आदर होता. ईश्वरेच्छा विधी लिखित ठरलेलं होतं. दोन्ही बाळं कलेकलेनं आश्रमात वाढत होती. सत्यवतीचा मुलगा 2 मासाचा झाला तरी त्याचे पिता रुचिक मुनी परत आले नाही, म्हणून अलीकडे सत्यवती उदास राहू लागली. तिची उदासी पाहून गादीराजानं 2 ऋषिकुमारांना सत्यवतीला बाळ झाल्याचं आणि त्याच्या नामकरण विधीसाठी रुचिकांना येण्याचं आमंत्रण देण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलं होतं. आपली सखी हरवलेली बघून मनोरमा म्हणाली, अगं सत्या, बाळ कधीचा रडत आहे, त्याला भूक लागली असेल. सत्यवतीनं त्याला पदराखाली घेतलं. त्याचं मुखावलोकन करीत असताना तिचे डोळे भरून आलेले बघून जवळच असलेली मनोरमा म्हणाली, अगं दूध पाजताना रडू नये, दूध आटतं. अशी सतत उदास नको राहूस, येतील की लवकरच. जवळ का आहेत? गौतमी गंगेकाठी कोटी तीर्थातील त्यांच्या आश्रमात पोहोचणं आणि तिथून परत यायला या ऋषिकुमारांना काही वेळ लागेल की नाही? येतील एवढ्यात. पटतंय ग, पण मन नाही ना मानत. तेवढ्यात तिची माता आजिगा छोट्या विश्वामित्राला घेऊन आली. सत्यवती आपल्या लहान भावाला बघून आनंदित झाली. म्हणाली, ये आंबा, आण त्याला इकडे, मी घेते त्याला. माता आजिगाने मनोरमाला भाजी आणण्यास पाठवलं होतं. ती काही वेळातच सत्या सत्या असं ओरडत आली. म्हणाली, हे बघ, ऋषिकुमार येत असलेले दिसत आहेत. आत गादीराजा ग्रंथ वाचन करत होते. त्यांच्याही कानी आवाज गेल्याने तेही ग्रंथ मिटवून बाहेर आले. तेवढ्यात ऋषिकुमार येऊन पोचले. मनोरमा त्यांना पाणी देत म्हणाली, सत्यवती तुमची अधीरतेने वाट बघत आहे, म्हणूनच तर आम्ही लवकर त्यांच्यासाठी शुभवार्ता आणली आहे. कोणती वार्ता? एक ऋषिकुमार म्हणाला, राजन, आपले जामात तपस्वी महामुनी रुचिक गौतमी गंगेकाठी क्षेमकुशल असून त्यांनी विनंती केली आहे की आपणच देवी सत्यवती आणि बाळाला घेऊन इकडे यावं. नामसंस्कार तिथेच करू. इतका दीर्घ प्रवास केल्यानं माझ्या तपस्येत खंड पडेल. सत्यवतीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून राजा म्हणाले, ठीक आहे, परवा प्रतिपदेला प्रयाण करू. सोमरथानं विचारलं, कान्यकुब्जमधून रथ मागवायचा का? नको. 6 भोयांचं शिबिका सज्ज ठेवा. रथाचा बडेजाव नको. आश्रम जीवन पत्करलं तर त्याप्रमाणेच राहायला हवं. 2 अश्व घे. सोमरथ, तुम्ही माझ्यासोबत चालावं. ऋणवरथ इथे आश्रमात थांबे. मनोरमाने येण्याची इच्छा प्रगट केली, पण तिलाही नकार दिल्याने ती डोळे पुसत आत निघून गेली. माता आजिगा आणि मनोरमा पुढच्या 2 दिवसात सत्यवतीच्या तयारीत गुंतून गेल्या. माता आजिगा बराच लांबचा प्रवास असल्यामुळे सत्यवतीला सतत सूचना देत होती. बाळाला कोणतं औषध कधी द्यायचं, गुटी कधी द्यायची इत्यादी. प्रवास होता. पर्वतांच्या 2 रांगा ओलांडून गौतमी गंगेपर्यंतचा पल्ला गाठायचा होता. अगं अंब, नको काळजी करूस. महामुनी रुचिकांना अनेक दिव्य औषधींची माहिती आहे. शिवाय वाटेत कितीतरी ऋषीमुनींची आश्रम आहे. गौतमी गंगेच्या शांत सात्विक परिसरात सत्यवतीची शिबिका येऊन पोचली. पाठोपाठ राजा गाधी आणि सोमरथांचे अश्वही आले. स्वागतासाठी स्वतः महामुनी रुचिक सामोरे आले.
आपली प्रिय पत्नी आणि गोंडस बाळाला बघून रुचिकांना अतिशय आनंद झाला. राजा गादीने महात्मा रुचिकांना प्रेमालिंगन दिले. सत्यवतीनं बाळाला त्याच्या पित्याजवळ देऊन खाली वाकून तिने पतीला नमस्कार केला. आज ती खऱ्या अर्थानं स्वतःच्या हक्काच्या घरी सासरी आली होती. आता पुढचं पूर्ण जीवन तिथंच घालवायचं होतं. उत्सुकतेने ती सर्व परिसर निहाळत होती. आश्रमाची जागा भरपूर मोठी होती. मध्यभागी रुचिकांची चांगली ऐसपैस कवतांनी साकारलेली पर्णकुटी होती. पर्णकुटी समोर विस्तीर्ण अंगण गोमयाने सारवलेलं होतं. आश्रमाच्या अन्य भागात ऋषिकुमारांच्या पर्णकुट्या होत्या. थोड्याच अंतरावर गोठ्यात 2 सवत्स धेनू होत्या. मोकळ्या भागात 2 हरणं आपल्या शावकासह बागडत होती. प्रकृतीने आपलं सारं सौंदर्य मुक्तपणे उधळलेलं बघून सत्यवतीला अतीव आनंद झाला. ती सुखावली. वास्तविक ती क्षत्रिय राजकन्या, पण लहानपणापासून आई वडिलांसोबत आश्रमात राहण्याची सवय असल्यामुळे राजऐश्वर्याचा मोह तिला कधीच नव्हता. आता तर ती ऋषीपत्नी झाली होती. साधेपणे निसर्गाशी एकरूप होणं हाच तिचा कार्यधर्म होता. मंडळी, आज आपण इथेच थांबूया आणि ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण हा भाग संपवण्यापूर्वी मीनाक्षीताई देशमुख यांचे अगदी मनःपूर्वक आभार मानते. खूप सुंदर लेखमाला आहे. धन्यवाद मीनाक्षीताई. तर उद्या भेटूया पुढच्या भागासह. धन्यवाद.